नमस्कार शेतकरी बंधूंनो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज दिनांक 20 मार्च रोजी मराठवाड्यामध्ये साधारणतः एक जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा राहणार आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग हा ताशी 50 ते 60 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. आणि हे जे आपण जिल्हे सांगतो ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला एक साधारणतः हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि त्याचबरोबर गारपीटची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. आणि आजच्याच दिवशी जे बाकीचे जिल्हे जसं बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर, तर ह्या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला एक साधारणतः हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 21 आणि 23 मार्च रोजी अजून जिल्हे वेगळे आहेत, जसे धाराशिव, लातूर. आणि 24 मार्चला जसं नांदेड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे. ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जो हवेचा वेग आहे ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. वादळी वारा राहील, मेघगर्जना राहील आणि तिथंसुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परत अजून मराठवाड्यामध्ये साधारणतः 20 ते 24 मार्चच्या दरम्यानचा जो कालावधी आहे, ह्या 4 दिवसामध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि तो पण तुरळक ठिकाणी असणार आहे, सर्वत्र नसणार आहे. आता तापमानाबद्दल बघितलं आपण, मराठवाड्यात साधारणतः आपल्याला पुढील 5 दिवसात कमाल तापमाने 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर पुढील 4 ते 5 दिवसामध्ये किमान तापमाने 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर हे अलर्ट लक्षात घेता शेतकरी बंधूंनो, आपल्याला आताच्या परिस्थितीमध्ये जे हरभऱ्याच्या बऱ्याच ठिकाणी आता काढणी होऊन मळणी पण झाली, पण काही ठिकाणी राहिली असेल जे उशिरा पेरणी झाली तिथं. गव्हाची आपल्या ठिकाणी जिथं उशिरा पेरणी झाली, काढणी करून मळणीसुद्धा चालू आहे. तर ह्या सर्वांना आपल्याला एकच सूचना करायची की बाबा आपलं पीक हे सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावं आणि शक्यता जे आपल्याला इशारे दिलेले त्या ज्याच्या जिल्ह्यामध्ये ज्या भागामध्ये त्या पिरियडमध्ये आपले हे आपल्याला सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा नुकसान होणार नाही. धन्यवाद.